मी आहे उमरी व मुदखेड या ठिकाणी जाणाऱ्या रोडवर आणि तुम्हाला या ठिकाणी काय दाखवलं असं तुम्हाला वाटतं असेल। या ठिकाणी पाहू शकता आपण ही जी जागा आहे या जागेवर आपण पाहू शकता की जो पूल आहे त्या पुलाच्या दोन्ही बाजूला कठडे जे आहेत तिथे बांधलेले लोखंडाचे ते गळून पडलेले आहेत आणि एवढे मोठे कठडे गळून पडणं कशामुळे गळू शकतात हे आपल्याला त्याचा अंदाज आला असेल। जर एखादा जबर ॲक्सिडेंट झाला तरच या ठिकाणी त्या जागी अशा प्रकारचे कठडे गळून पडतात आणि याविषयी आपण वारंवार बातम्या प्रसारित केल्या होत्या। मागच्या वेळेस सुद्धा आपण याच विषयी बातमी प्रसारित सुद्धा केली होती, पण तरी देखील या महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांच्या कानावर साधी रूस सुद्धा रेंगलेली नाही। इथं आपण पाहू शकता हा झाला या बाजूचा, हे झालं उजव्या बाजूचा। उजव्या बाजूला सुद्धा कठड्याची तीच अवस्था आहे। एवढे जबर असे कठडे हे तुटू कसे शकतात? साधारण प्रश्न आहे आणि त्याचं उदाहरण साधारण आहे। एखादा जबर ॲक्सिडेंट झाला तर अशी परिस्थिती होऊ शकते आणि ते कठडे तुटू शकतात। मग हा जो कठड्याचा उपयोग केला झालेला आहे की जेणेकरून कुठे जर ॲक्सिडेंट झाल्यानंतर त्या गाडीचा तोल न जाता ती गाडी 10 ते 15 फूट खाली न पडण्यासाठी हे कठडे बांधण्यात आलेले असतात। आपण इथं पाहू शकता जवळपास 10 ते 12 फूट खोल ही जागा किंवा हे पूल आहे आणि त्यासाठी बचावासाठी हे कठडे इथं बांधण्यात आलेले आहेत। मागील वर्षी सुद्धा आपण बातमी प्रसारित केली होती, पण या सामाजिक महाराष्ट्र शासनाच्या ह्या सामाजिक बांधकाम विभागाचे अधिकारी यांच्या कानापर्यंत आवाज जात नाहीये। कारण का जोपर्यंत तिथं कुठला एखादा अपघात झाला किंवा जर कोणी दगावलं तरच या ठिकाणी किंवा या जागेवर ते कठडे दुरुस्त करतील असं वाटतंय। 5 वर्ष कमीत कमी ह्या कंपनीने रस्त्याच्या ज्या बी काही फर्निचर असतील त्याकडे लक्ष देणं गरजेचं असतंय, पण तरी देखील या कंपनी मार्फत ह्या गोष्टीकडे लक्ष दिलं जात नाही। आपण जिथं जिथं कठडे असतील आपण लोखंडाचे लावलेले बॅरिकेड्स हे पाहू शकता। सर्वच बाजूचे बॅरिकेड्स हे पडलेले आहेत, तुटलेले आहेत आणि या विभागाचे इंजिनियर मात्र या गोष्टीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करताना दिसत आहेत। बऱ्याच लोकांनी व्हॉट्सअपवर यांना कर्तव्यदक्ष अधिकारी असं यांच्या व्हॉट्सअपवर म्हणलेलं आहे, तर त्यांचं कर्तव्य नेमकं कुठे गेलंय हेच मला या माध्यमातून विचारायचं आहे। मी छत्रपती युवासेना जिल्हा अध्यक्ष शिवाजी मोकंपले असा या ठिकाणी सवाल करतो, एवढे वर्ष झाल्यानंतर हे कठडे जर तुटत असतील, हे बॅरिकेड जर तुटत असतील तर आपण नेमकं काय करताय? आपलं कर्तव्यदक्ष नेमकं गेलाय कुठं? आणि इथं जर कोणती जीवितहानी झाली तर 100% ह्या रस्त्यावर जे बी कोणी इंजिनियर असतील तेच या कारणीभूत असतील। कारण जर त्यांनी त्यांचा कर्तव्यदक्षपणा इथं दाखवला तर अशा प्रकारच्या घटना घडणार नाहीत। ही गोष्ट 100% तेवढीच खरी, पण यांच्या नाकर्तेपणामुळे महाराष्ट्र शासनाच्या, मी सरळ म्हणतो महाराष्ट्र शासनाच्या संबंधित बांधकाम विभागाच्या नाकर्तेपणामुळे जर इथं कोणता अपघात घडला, इथं अपघात घडल्यामुळे अशा प्रकारचे बॅरिकेड्स तुटलेले आहेत। जर अपघात घडला नसता तर हे बॅरिकेड्सची अवस्था चांगली राहिली असती।